हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी फ्रेश झाली आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर आज पण मला उपवासच आहे आणि चला म्हटलं आता मस्त साफसफाई करून घेऊ घराची. घरं वगैरे तर झाडली, आता पुसून घेते मग पूजा मांडते. साफसफाई तर झाली सगळी, घरं वगैरे पुसले. ओटा तर धुवायचा नव्हता पण माझ्याकडून जे मॉपचं पाणी तेच सांडून गेलं तिथं, मग ओटा पण धुवावा लागला. आणि आता पूजा मांडून घेते. तिथं सगळं तर घेतलं आहे. आणि मला मागच्या व्हिडिओत कमेंट होती की आंब्याचे पानं नाही 5 फळांचे पानं घेता, पण आमच्या इकडं 5 आंब्याचीच पानं घेतात. म्हणजे जशी तशी ज्या त्या भागात जशी प्रथा आहे तसं सगळं करत असते, त्यामुळं जे आमच्याकडे तसंच मी करते. सो चला पूजा मांडून तयारी करून घेतली. आता हे बघा मस्त अशी पूजा मांडून झालेली माझी. काय भाजी करायची हे ठरवायचे, पण मला वांगे दिसले इथून, झाडाला वांगे दिसत आहे, तर वांगे होऊ शकतात, वांग्याची भाजी होऊ शकते. सो ते तोडून आणते आणि भाजी बनवते. वांगे तर आणले तोडून, पण फ्रीजमध्ये पनीर पण आहे, पण म्हटलं पनीरचीच भाजी करू. हे 3 जण आहे तर पनीरचीच भाजी करते. पनीर फ्राय होत आहे तोपर्यंत मसाला काढून घेते आणि असाच टाईमपास करते मी आज. तसं तर मला आवरायला 8 वाजले, कारण घरं वगैरे पुसायचे होते सगळं. आणि मग चहा घेतला आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. आणि त्याच्यात मी कानाचा व्हिडिओ बघत बसले, म्हणजे आजचा दादांचा ब्लॉग बघत बसले. त्याच्यात कान इतका क्यूट दिसतोय ना, तर पूर्ण व्हिडिओ बघेपर्यंत मी अशीच टांगळमंगळ करीत होते. त्यामुळं थोडासा टाईम झाला आहे. मला हे फूल लय आवडतं. चला यांना आपण हे फूल देऊन येऊ. धरा तर खरी. हां, तुमच्यासाठी खास. कुठ दिसतंय ते? काय ते शेवंती ती? हे बघा ते बा पाठीमाग. येस. चला सगळं काम आवरलंय आणि आता मला जायचं आहे नानींच्या घरी, कारण उद्या परवा गुड्डी दिदी जाणार आहे. तर त्याच्यासाठी सोबत पुऱ्या द्याव्या लागतात. पुऱ्या शेव असं काहीतरी देतात शिदोरी म्हणून, जेव्हा बाळातीन पहिल्यांदा सासरी जाते तेव्हा. तर पुऱ्या बनवायच्या आहे, त्याच्यासाठी आज गरान ते भिजू घालायचे, तर तेच भाजायचं वगैरे. तर बोलवलं आहे, तर चला जाऊ थोडीशी मदत. इथं गरं तर भाजून झालेलं आहे, दाना आणि तो गार करते. तो ही गूळ कालवते आहे, म्हणजे पगळून घेता येतो आणि तो रव्यात टाकायचा ना. चला गरा वगैरे तर झाला आहे सगळा भाजून. म्हणजे मी जायच्या आतच त्यांचं बरंच सगळंच झालं होतं. मग काय गेले थोडा वेळ पाहिलं तसं, पण आम्हाला एवढं काही माहीत नाही त्याच्यात, म्हणजे अजून आम्ही तर नवीनच आहे. तसं ताईला त्यांना सगळ्यांना माहिती, तर तेच परफेक्ट ते करू शकता. बाकी पुऱ्या वगैरे लाटायचं उद्याचं ते काम येतं, पण हे कसं आहे बिघडलं नाही पाहिजे काही त्याच्यात, त्याच्यामुळं आम्ही तर काय एवढं इंटरफेअर करू शकत नाही त्या गोष्टीत. मी यांना ॲपल कापायला लावले आणि ते मला विचारताय का तू खाशील ना. काही कार्यक्रम आहे म्हणून कापायला लावली का? मला खायचे म्हणूनच कापायला लावलं. मग आज का विचारलं तू खाशील ना? सांगून पण नाही खाऊ शकत ना. मग कापायला ऍपल कापून का नाही म्हणले, ऍपल कापा म्हणले. हो सॉरी मॅडम, चुकलं. तुमच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सचं आमचं थोडं मिसकन्सेप्शन झालं आणि व्यवस्थित अंडरस्टँड नाही केलं, जरा सॉरी बरं. तर ते पुढच्या वेळेस जरा
लक्ष देऊन अंडरस्टँड करून घ्या. समजलं? ठीक आहे. अजून काही? काही नाही, व्यवस्थित कापा आणि आम्हाला पण द्या. मी बाकी सगळं करू शकते, पण फळं कापून खाण्याचा मला इतका कंटाळा आहे ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे तू झाड लावू शकते पण फळ नाही खाऊ शकत. नाही, मला ते कापून मला आई तर दिलं पाहिजे ती. बाकी स्वयंपाक मी पूर्ण स्वयंपाक करेन, पण मला फळ फक्त कापून दिलं पाहिजे कोणी. ओके. डाळिंब सोलून दिलं पाहिजे. नाही, डाळिंब तर मला बी सोडूनच पाहिजे बाई. डाळिंब इतकं मेहनती फळ नाही, म्हणजे मेहनत रिक्वायर्ड असते. डाळिंबच नाही, मला सगळीच फळं. बाई एक फळ कापून तुम्ही एवढं मोठं ताट भरवलं का? मग तूच म्हणली ना, तूच बाकीचं कोणतं काम करू शकते असं झालं, मग फळ कापून दे. बरं झालं प्रत्येक फळाला वेगळं नाही घेतलं. बाबो, करू शकते मी बाकी कोणतं पण काम. म्हणजे मागच्या गुरुवारी तुला जो उपवास होता त्याला जे आणलेले ऍपल होते ते आता या गुरुवारी ते अजून बी तसेच आहे. ह्या वेळेस पण दादाने आणले नवीन. दादाला काल म्हणजे आणले. तुला किती आवड आहे फळं खायची. यावरून कळलंच असेल की मला किती आवड आहे. मी उपाशी राहीन, पण मला आवडत नाही जास्त हे असलं काही. ते मग हे पडले हो. आणि त्याच्यात हे मला काय म्हणे, तुला ना कोणतं फळ आवडतं मला सांग, मी तुला पुढच्या गुरुवारी आणून देतो. म्हणलं मला आंबा आवडतो. नाही सांगा. मग ते काही न बोलता डायरेक्ट त्यांच्या कामाला निघून गेले. आता कायच बोलणार आहे. बरोबर आहे ना. तसं मग मी पेरू खाल्ला होता, झाडाचा पेरू तोडून आणला, कापला नाही तो. त्याला तर कापायला लय कष्ट होते, कारण थोडं निब्बर होता. आणि स्वतःच खाऊन घेतला. नाही, दादाने मी खाल्ला, स्वतःच नाही खाल्ला. गोडे पण ऍपल छान लागलं. पिकलं ना ते 8 दिवस. खरंच छान आहे. काय करतेय तू? काय नाही, काय करू राहिली? कशी आहेस तू? काय भाजी बनवतीये? हं, काय कापू राहिलीये? बस का? मला सांग म्हणजे मी माझ्या पायावर दोंडा मारून घेणे. धोंडा? हो. यंदा धोंड्याचा महिना आहे ना? हो. मी बनवतीये भेंडीची भाजी आणि तांदळाची खीर. एवढे भेंडी का बाहेर फेकून देते तू? अहो ती जास्त अशी चार वाजली त्याच्यामुळे. एवढी नाही, 2च आहे ते. ठीक आहे. अजून काय काय बनवते? हे तांदूळ का भाजते? त्यांना गावावर एवढं होळपळ काढते तू, त्यांच्यावर अत्याचार का करते एवढा? तांदळावर अत्याचार नाही करू शकत मी, कारण तांदळ तुझं प्रेम आहे. प्रेम आहे, ते माझं पहिलं प्रेम. अच्छा. सॉरी, तुम्हाला राग येईल. नाही येणार मला राग. भात मला खूप आवडतो. माझ्यापेक्षा पण जास्त. तू माझ्याशिवाय राहू शकते का भाताशिवाय राहू शकते? सांग पटकन. तुला जर एकच चूज करायचं असलं तर काय चूज करशील? भात की मी? भात की मी? बाकीचा पसारा नाही पाहिजे, सरळ आन्सर एका शब्दात सांग पटकन. तुम्ही चल रे, निघ. भात नाही करायचं ते, तुम्हाला खीर करायची. काय काही पण तांदूळ निघ. तर मी तांदूळ भाजून घेते त्यासाठी. खीर तर काय मला एवढी पण चांगली येते की नाही मला माहित नाही. म्हणजे मी केली एकदाच, मी अजून केलेलीच नाही, एकदाच केली होती. पण मी तांदूळ लय बारीक करून ठेवले होते तेव्हा. तांदूळ बारीक नाही करायचे ना, जास्त थोडे उबड धुबड करायचे असते. पण तुला विचारलं का मी सांगते. हो ठीक आहे. तुम्ही नको विचारू. पण आता करते मी खीर. आता यांना आवडते की नाही काय माहिती. तुम्हाला आवडून कमायची खीर? वाळवंटातल्या माणसाला पाणी दिल्यावर त्याला आवडतच ना ते तू बिस्लेरीचं नाही, विहिरीत नेऊन दिलं तरी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, एवढं बंगार स्वयंपाक करती तर काहीतरी तर खायचंय, मग ती खीरच खाल्ल्या. आम्हाला पर्याय नाही ना काही, आमची मम्मी नाही तर वहिनी नाही. मग एकच मास्टर सेफ आहे, तो जे पण बनवल ते डायरेक्ट वर्ल्ड क्लास. मम्मी असल्या तरी मीच बनविते, फक्त असं खीर वगैरे.
खीर त्या बनविते तांदळाची, कारण मान खिरीचा एवढा दूर दूर तुला माहिती आहे का? नाही. तुझ्या हातात चाकू आहे म्हणून मी एवढ्या लांबून बोलतोय. डोंट वरी, मी काही करणार नाही, जवळ येऊन बोला. ठीक आहे. चिर मग तुझी चिर मग उभायला का? चिर मग तुझी भेंडी जातो. हो जा, तुमचे हजबंड तुमची वाट बघत असतील वरती. नैवेद्य बनवलं देवीसाठी, खीर, चपाती आणि भेंडीची भाजी. तर आता मी पोथी वाचून घेते. मला तर खूप भूक लागली आहे, पण अजून हे दोघं येईना, यांची मीटिंगच चालू आहे. आता कधी येतं काय माहिती. भूक तर नाही लागली, 7 वाजले. आता पोटात कावळे वरडते मोठमोठे. गाईच चंद्रभागा किती छान दिसतोय.